नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, अमित शहा यांनी जे आहे चांगलाच टोला लगावत जे आहे चांगलाच मोठा दणका जो आहे अजित पवार व त्याचसोबत एकनाथ शिंदे यांना दिला आहे। एका सभेमध्ये बोलत असताना त्यांनी थेट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष आता स्वबळावर उभा आहे, आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाहीये। अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य करत त्या ठिकाणी जे आहे थेट इशारा अजित पवार व त्याचसोबत एकनाथ शिंदे यांना दिला आहे। आणि त्यानंतर जे आहे त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर या दोन्ही गटांमध्ये एक नाराजीचं वातावरण व बेचैनीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडनं यावरती कुठल्या प्रकारचे शब्द वगैरे बोलले गेले नसले तरी देखील त्यांना माहीत आहे कुबड्या म्हणजे एकनाथ शिंदे व त्यासोबत अजितदादा पवार यांच्यासाठीच हा शब्द वापरला गेला आहे। परंतु त्यासोबत हे सर्व घटनाक्रम घडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाला जे आहे सावरासावर करण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले कुबड्या म्हणजे मित्र नव्हे, परंतु त्यामधून सरळ सरळ अर्थ हाच निघतो, आपल्या सर्वांना माहीत आहे। एकनाथ शिंदे व त्यासोबत अजितदादा पवार यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण असलं तरी देखील ते आता अतिशय शांत आहेत आपल्याला दिसून येतं। परंतु विरोधकांनी मात्र ही संधी सोडलेली नाहीये। संजय राऊत जे की उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना थेट असं वक्तव्य केलं की त्या ठिकाणी ते म्हणाले की जर या दोघांमध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल, महाराष्ट्राच्या जनतेबद्दल यांच्या मनामध्ये थोडं जरी प्रेम असेल आणि स्वतःबद्दल जर स्वाभिमान असेल तर यांनी आजच्या आज राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडावं। तर येत्या काही दिवसामध्ये या प्रकरणात काय होतं आपण नक्कीच पाहूया। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।